प्रहारचे आमदार राजकुमार पटेल बच्चू कडूंना धक्का देणार का? कारण राजकुमार पटेल शिवसेनेमध्ये प्रवेश करणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते। राजकुमार पटेलांचा 6 तारखेला कार्यकर्ता मेळावा होतोय। मेळाव्याच्या बॅनरवरून प्रहार नावासह बच्चू कडूंचा फोटो गायब आहे। राजकुमार पटेलांच्या बॅनरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा फोटो आहे। राजकुमार पटेलांनी प्रहार पक्ष सोडणं ही भाजप शिवसेनेची खेळी आहे। अजूनही 2-3 महत्त्वाचे कार्यकर्ते जाण्याची शक्यता आहे असं बच्चू कडूंनी म्हटलंय। आधीही एक होतो, आताही एक, पुन्हा लढू आणि एकाचे 10 निवडणूक आणू। निवडणुकीमध्ये हरलो तरी चालेल, पण विचारासोबत तडजोड नाही असं बच्चू कडू यांनी म्हटलेलं आहे। व्यक्तिगत आपापला राजकीय स्वार्थ असतं, त्या निमित्तानं ते गेले असेल, त्याची आम्हाला काही पर्वा नाही आहे। त्यांनी आहे तिथे एकदम सुखानं राहो। पण आम्ही शिंदे साहेबांना जो आत्ता आम्हाला एक घाव केलेला आहे, त्याचे हजारो घाव, त्याच्या बदल्यात आम्ही हजारो घाव देईल। शिंदे गटाला सुद्धा आम्ही या सगळ्या संदर्भात त्यांनी एक खेळी खेळली, आम्ही 10 खेळी खेळू आणि त्याचे परिणाम शिंदे गटाला भोगायला लावू। आम्ही सुद्धा मैत्री कायम ठेवून राजकुमारजीच्या सोबत आमचा उमेदवार दमदारपणे तिथे उभा करू। एकनाथ शिंदे आणि तुमचे जवळचे संबंध आहेत, निकटवर्ती तुम्ही मानले जातात, परंतु आता एकनाथ शिंदेनेच तुमचा आमदार फोडलाय। कसं आहे, दिव्यांग मंत्रालय दिलं होतं म्हणून आम्ही त्यांचे ऋण आमच्यावर होते, आम्ही ते ठेवतोय डोक्यात। परंतु त्यांनी खेळलेली खेळी त्यांना अतिशय परिणामकारक, तेवढीच त्यांना घातक ठरू शकेल अशा पद्धतीनं आम्ही